ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण बदलापूर रस्त्यावर 7 मार्चला भल्या पहाटे चिंकू लबाना या कुख्यात गुंडावर 6 जणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती। हा हल्ला शिंदे शिवसेनेचा युवा अधिकारी असलेला आरोपी सुरजित पंजाबी याच्या इशाऱ्यावरून झाला असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यालाही पोलिसांनी या गुन्ह्यात षडयंत्रकारी दाखवत आरोपी बनवलाय। असं असतानाच सुरजित पंजाबीचं गाणं हे डान्स बारमध्ये वाजत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। उल्हासनगर कॅम्प 3 मधील इमलीपाडामध्ये चिंकू अजितसिंग लबाना हा राहतो। 7 मार्चच्या गुरुवारी सकाळी 5:15 वाजताच्या सुमारास अनिल अशोक सिनेमा समोरील मॉन्जेनिक्स केक शॉपच्या समोर त्याच्या 6 मित्रांबरोबर उभा होता। त्यावेळी नेवीनगरच्या प्रवेशद्वारातून आलेल्या 6 जणांच्या टोळक्याने पाठीमागून येऊन हल्ला केला। या टोळक्याने चिंकूला मोटरसायकलवरून खाली खेचून घेत मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी धारदार हत्यारांनी चिंकूवर असंख्य वार करण्यात आले। या हल्ल्यात चिंकू हा गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या गुन्ह्यात अटक केलेला आकाश जाधव आरोपीने हा हल्ला सुरजित पंजाबीच्या इशाऱ्यावरून केल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सुरजितला या गुन्ह्यात आरोपी बनवलं असलं तरी त्याला अटक करण्यात आलेली नाहीये। सुरजित हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा उल्हासनगर युवाधिकारी असल्यानं पोलीस त्याच्यावर कठोर कारवाई करत नसल्याचा आरोप आशा लबाना यांनी केलाय। असं असताना रोहन जाधव आणि सारिका भोईर यांनी गायलेल्या सुरजित पंजाबी यांचं गाणं उल्हासनगरमधील एका डान्स बारमध्ये वाजत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। विशेष म्हणजे या गाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख आहे। आता या प्रकरणी परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे हे डान्स बारवर कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.